वा वा. म्हणजे एक जेनझी मुलांसाठी एक प्रश्न विचारावा वाटतो की मग गेलेली ज्यावेळी व्यक्ती असते तर या 15 दिवसातच किंवा या पंधरवड्यातच का श्राद्ध केलं जातं किंवा त्याचं काय हे आहे का? कसं आहे की गणपती नंतरच्या पौर्णिमेनंतरचे 15 दिवस आपण त्या गोष्टीसाठी डेडिकेट केलेले आहे. बर. सर्व पित्री अमावस्यापर्यंतचे. पण जसं मी सांगितलं की तेव्हा जमलं नाही तर महालया आरंभ आणि महालय समाप्ती पर्यंत तुम्ही कधीही करू शकता. बर. आणि शेवटी जेनझी असो की मिलेनियल असो की आणखीन कुठले असो, ते हे डिनाय नाही करू शकत ना की त्यांच्यात असलेला डीएनए हा त्यांच्या आजी आजोबांचा पणजोबांचा आहे. करेक्ट. आज तुम्हाला कुठलं विशिष्ट स्किल असो, सौंदर्य असो, तुमचे बिझनेस टॅक्टिक्स असो, हे वंश परंपरागत चालत येतात. त्याचप्रमाणे तिथून येणारे जेनेटिक मुळे होणारे जे आजारपण आहेत, आज कॅन्सर सारखे भीषण आजार आहे, विटिलिगो सारखे, हे सगळे जेनेटिक्सचा मोठा रोल आहे याच्यात. तर कुठलीही जनरेशन हे डिनाय नाही करू शकत.